ते रावस फ्राय, रावस आहे इथे, सुरमई फ्राय आहे, चिकन लॉलीपॉप. नमस्कार यूट्यूब परिवार. तर आज आपण आलेलो आहे ट्रॉम्बे कोलीवाडा, ट्रॉम्बे कोली फिशला. तर हा फेस्टिवल 31 जानेवारीला स्टार्ट झालेला आणि 4 फेब्रुवारीला संपणार आहे. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा. तर तुम्हाला मी दाखवतो हा ट्रॉम्बेचा फेस्टिवल कसा असतो. तर आपला व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा एक स्टॉल आहे इथे कोली कट्टा नावाचा. तर या स्टॉलमध्ये काय काय भेटतं तर हे दादा आपल्याला सांगणार आहे. दादा तुमच्या स्टॉलचं पहिलं नाव सांग. कोली कट्टा. तुमच्या स्टॉलमध्ये काय अशी व्हरायटी आहे? व्हरायटी सी फूड म्हणून सर्व आहे. सी फूड, भरलेला पापलेट आहे, सुरमई आहे, साधं पापलेट आहे, बागडा आहे, परत करंजी पेटीचा आहे, कोलंबी मसाला आहे, रावसाचं कालवण आहे, परत सुरमईचं कालवण आहे, खेकड्याचं कालवण आहे. तुम्ही बघू पण शकता तिथे लावलेलं पण आहे. तर तुम्हाला मी आता दाखवतो. बघा इथे मस्त कोली फिश इथे हे करतात आहे. काकू हे काय आहे? हे काय आहे? पॅटीस आहे. कर्दीचे पॅटीस. कर्दीचे पॅटीस बघा. हे कोली वडे म्हणून आहे. हे कोली वडे का? हा हे काय आहे? हे काय आहे? कोली वडे. कोली वडे आहे का? मस्त. आणि ते पापलेट ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता. पापलेट आहे ते. जम्बो पापलेट याला म्हणतात. आणि पापलेट आहे साधं पापलेट, साधं. हे स्टफ वाला बोलतात आहे. ते रावस फ्राय, रावस आहे इथे, सुरमई फ्राय आहे, चिकन लॉलीपॉप, अजून बांगडा फ्राय, बोंबील फ्राय, ते सर्व आहे. जसं तुम्ही इथे बघितलं इथे सर्व कोली फिश करतात आहे. आणि या स्टॉलच्या आतमध्ये सर्व इथे बनवायचं पण हे चालू आहे. मावरं मच्छी बोलू शकता. आणि त्या साईडला एकदम तिथे बसायची पण सोय केलेली आहे, जशी इथे पण केलेली आहे. इथे तुम्ही बसून मस्त डान्स वगैरे कोली डान्सचा आस्वाद घेऊ शकता. आणि त्या स्टॉलच्या पाठीमागे पण बसायची सोय केलेली आहे. इथे काका बोलतात की फिश कट केलेली आहे. काय काय आहे? सुरमई बघू शकता. इथे पापलेट आहे, रावस पण आहे इकडे. रावस, सुरमई, पापलेट. हा किती मोठा आहे? किती किलोचा असेल हा? 5 किलोचा. 5 किलोचा का? त्याच्यापेक्षा हा मोठा वाटतो. सुरमई कापलेली सुरमई आहे. हा 9 किलोची होती. खूप असा जम्बो पापलेट दिसत आहे आपल्याला. आणि ते पॉपलेटची कटिंग पण चालू आहे बघू शकता तुम्ही. कोळीवाड्याची ही संस्कृती. कोंबड हळून म्हटलं की महाराष्ट्रात आपल्याला एकच गाव दिसतं, ते म्हणजे वरळीचा, वरती कोळीवाड्याचा. आधी तर आपल्याला वाटतं की लग्नाला नाणी घेऊन आपण चाललोय की काय, नंतर त्याचा आभास झाला की लग्नाची नाणी नसून आपला कोंबड होळीचा हा सगळा उत्सव आहे. या उत्सवामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायचं आहे. माझा ऑस्ट्रेलियन फ्रेंड याला तर आपली रूढी परंपरा संस्कृती खूप आवडलेलीच आहे. दादा खरं सांगू,
आता खरी मजा यायला लागली. तुला वाटतंय ना का तू कोली वाढेन असं आता? अरे कोली वाढेल काय आणि बघून आवरं मन भरून शायला की मला लहानपणीचे सगळे दिवस आता आठवायला लागले. अरे तुला माहिती नाही ही आयशी मटकी आमच्या दरवर्षी निघतात होली. काय बोलतो म्हणजे मी आवरी वर्षे सगळे मिस करीत होतो. अरे तू सगळे मिसूस केलास तुम्ही. खरं सांगता आयशी मजा फक्त ट्रॉम्बे गावानेच असतात. दर होलीला आयशी मटकी घेते लोक येतात. अरे दादा मी काय बघितये या बायकाचा हा तूच पण यो आपला यो कोण दादा हा याचं नाव काय? अरे हो बारका दादा. Gopa
साक्षी आहोत. आपण सगळे म्हातारी खोतारे आहोत तेव्हा आपण सांगतो बाळा त्यावेळेला 500चा जो मंदिर झाला तेव्हा आपण सगळे साक्षीला होतो आणि तीच साक्षी म्हणजे तुम्हाला सगळ्यांचं आवडते का भारत का पोसतई समिंतर सखता आम्ही त्याच्यावर तुझ्या पोसतई समिंतर Thank you.